कॉन्ट्रॅक्टर जरा जास्तच भडकलेले आहे तरी तुम्ही हेडफोन लावून घ्या। कस काय झालं आपल्या रोडाचं काम? शेट रोड असा बनीन एकदम का बनीन? वारा का वारा अजून काही बिवडाक तुफान रोड हलणार नाही सपशेल। अरे चोंग्या हा वारावत नागपूर रोड आलतो का काही बी हलतो ना शेट त्या हलदे हा. पण मजबूती मजबूती अरे मजबूती एक नंबर शेट। काय नवीन आहे का रे तू? नवीन अरे 25 वर्ष जुना आहे हो शेट मी। ते जाऊ दे तू रोड कसा आहे ते सांग। तुम्ही पाहून घ्या ना बस होता बस 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 थांबा थांबा अरे बापा अरे रोड कुडी आहे रोड निघाले का संडासचा खड्डा आहे मग। अरे बापा हा काल शेट अरे काय माय जाऊली बापा रोडाची तुम्ही ना रे नाही ना हो शेट रोड एक नंबर आहे तुम्ही सावली द्या छत्री म्हणता मा तुम्ही काटू धंदे न करू काय केलाय रे तुम्ही रोड गायब करून टाकलं तुम्ही पुढे गायब झाला हो शेट रोड या काय मग रोड नाही तर काय ते शेट तुम्ही टॅन घ्या नको ना शेट 25 वर्ष अनुभव मध्ये लवड्याचा अनुभव आहे तुले काय करून ठेवलं बापा तू ना असं एवढा खोल खोल म्हणजे काय जास्त खोल नाही हो शेट या तुम्ही इकडे या तुम्ही इकडे तुम्ही काय बुवा सर्व डॅम मध्ये होणार बोलतो शेट पाहत हे बा एवढंच तर आहे केवढा पाहिजे अजून? अरे बा मी दुसरा कॉन्ट्रॅक्टरकडे होता ना एवढं खोल खंदल पण तुम्हाला माणूस तुम्ही शेट चांगले वाटतं मला म्हणून ना मी कमी खणलं शेट। काय कमी खणलं बापा हे कमीच वाटतंय का तुले आता दुखतंय बा शेट शेट तुम्ही ताणूक घ्या ना मग काय घेऊ त्याच्यावर भरती शेट भरती भरती कस काय करशील तिच्यावर एवढी आता भरती म्हणजे कस काय करेन हे जरा सेट तुम्हाला सांगतो मी ऍक्शन मध्ये तुम्हाला सर्व सांगणार तुम्ही चे बी जरा काय म्हणतो माहिती का आता डंपर येईन ट्रर पलटी होईन लगेच असे पवठ्याचे पवठे टाकीन ते पा असे पवठ्याचे पवठे तेव्हा लोलर येईन लोलर झाले चपट करून टाकीन सेट त्याला पागल लवड्याच्या मला बी समजतंय ना सगळं मशिनी मुशिनी आवाज काढून पागल बनवला तुम्हाला आधी। अरे या रोड इकडे जळगाव हायवेला जोडतोय आणि इकडे बुलढाणा हायवेला जोडतोय तिकडे का मशिनी मी रोज फिरू का मी सगळं काय लागतं शेट काय लागतं मग त्या बापान ठेवलं लवड्या एवढ्या मशिनी पैसे लागतात त्याला घरी काही मोरी वाटी तुरीने वाहत आहे भडवीच्या काय म्हणतो शेट तुम्ही काय बोलू यार हा ते खणलं म्हटलं जेसीबी मग अजून खाण्याचं आहे का? चाल ना तू का कस काय चाल दे काही बी तू कोण आहे रे भाऊ ठेकेदार आहे ना तू कोण आहे ओ बापा तू पण शेट रे तुम्हाला अरे मला माणसं ऐकता बी नाही आडी अरे नाही ना ओ शेट तो नवीन माणूस आहे मशीन आपल्याकडे बंद कर नाही मशीन चालवणं नाही पुढे मशीन चालवणं नाही पुढे जास्त चबरे धंदे नको करू तू थांब जरा पावडर रिकाम मग काय करू काय करू खाजवून दे बाबा मी गाणं आता मग गाण घाला मी घालून देतो बा काय रिकाम पैसे वाया घालताय तुम्ही घेऊन येतो मी मशीन अरे खा बाबू रे अरे बाबा गाण घालून म्हणे तू धरतो शेट शेत्री सबर झालं तुला जास्त का हो सेट मग ते मशीनचं काय करायचं आलाय मशीन जर सभ्य आलं मी तू लावून टाकीन काय धर बाबा शेट काय ऐकताय तुम्ही तुला लावून टाकीन पहिला कडलो खनेल रोड रोड काय जास्त नाही बोतल लोक खाणला त्याला बाप्पा काय झालं सेट उच्ची बस ना भाऊ या फाशी घ्यायला लाईन बाबा मले का बरं बोलतो माझ्यामध्ये अरे बोदोडला कोण टाकला तुम्ही ना टेन्शन घेऊ नका शेट 25 वर्षाचा अनुभव म्हणे सांगा तू जुने कॉन्ट्रॅक्टर बाप्पा बापा तो काय बाप्पा अरे 500 माणसं अरे मला फाशी घ्यायला लावशील बाबा तू काय 500 माणसं जाऊ दे एक काम कर भाऊ तू जाऊ दे तेवढा बुजून तो फवारा मारून दे जेवढा डांबराचा बरं शेट मग आता चालेल पंटर अरे ते छत्री तर दे रे चला काय करता काय माहिती खरं बुवा मी काय येतो इकडे होतो बरं शेटची अरे काव शेट मी काय म्हणतो तुम्ही डांबराचा भावना मारताय अरे देशाचा काय होईल देशाचं मग काय होईल नाटी अरे तुम्ही असे करसान मग काय होईल तुम्ही तर पुरा रोड खायला पाहता काव शेट खाऊनी तर काय करू आता तू न पुरं नुकसान करून टाकलं मला एवढं खणणं पडतं कुठे कुठे पाहिलं होतं असं कुठे पाहिलं होतं तुला हो शेट मी लेवल करेल लेवल काय लवड्याची लेवल केली तू नाही अशी सांग रे भाऊ तू बोलतो आता मी बोलून टाकला बरं शेट दोन्ही बरं का घरात पण अरे मी 20 वर्षाला कामाला सांग भाऊ जे तू नुकसान केलंय सगळं येऊ कमी फेकून ठेवलंय तू ना थोडं डामर मारून द्या जाऊ दे मोडाचा भूतंटा जाऊ दे नुसतं डांबर मारता काय फायदा होईल त्याचा त्या पगार वाढव ना घेऊन तुले हो पगार वाढा तुम्ही पगार काय सांग तुम्ही 15,000 रुपये सबऱ्याला वाढव बस बाप्पा तू तुम्ही पगार तुम्ही कमवता आडी आम्हाला देता 15,000 भाऊ वाढली गेले सगळं हिशोब किशोब एक रुपयाला हिशोबीच्या पाहू दे बरं कस काय केलं पाहून घ्या ना शेट मागचं पण नको मागचं तू नको पाहून रे अरे बाडू कोण आहे महेश नाव आहे ना भाडू 700 रुपये रोज आहे तुले का हो 500 रुपये देता 500 700 देतो ना शेटेल मी लवड्याचा
दलाल दिसतो रे मला. मधल्या मध्ये 200 रुपये खावराला द्याले मी बरोबर नाही, देतो शेठ. हे तुझे 700 रुपये दलाल दिसतो रे मला खरं. बाबा शेट काय इज्जत कम काढतोय बेकार दिसतो मला ठेकेदार. काय नाही तू शेट, मला काय भेटतो आता नाही भरोशाचा माणूस तू वाटतो जाय मला. गेली तू नोकरी चालेल. नाही हो शेट, नाही हो शेट, 200 नाही रुपये हो शेट, नाही हो शेट, ते काय नाही ते लिहिले मी ना तुम्ही कामाचा बोला शेट बंद करा ते वही. कामाचा का बोंबला बोला तुम्ही म्हणजे आता त्यावर गोड आली तर कामाचा बोला भडविशा. 200 रुपये डायरेक्ट. नाही हो शेट, नाही हो शेट, शेटले बिन असं नको करा शेट तुम्ही. अरे चाटू धंदे कमी कर कामावर ध्यान देत जा जरासा. नाही ना शेट. हा दुसऱ्याकडे काम पाहणं पडेल ना मला बी. ठेकेदार काय नाही, एवढं तू- दिसतो मला. तुझा अरे भाऊ ते 20 वर्षापासून माझ्याकडे 500 रुपये रोज इकडे 700 घेताय आणि तुम्ही बुवा ठेकेदार कडून. भाऊ मी 200 रुपये पीएफ काढतो. मी तुला न सांगता पीएफ देईन मी तुले. संदेश आणि तुम्ही पिय. काही देणार नाही अजून याला बघा काय जाऊ दे. जाऊ दे भाऊ, तेवढं करून घेता यार तू रिकामा डोकं दुखते मला करून घेते लवकर. जाऊ दे शेट आपलं काही जमणार नाही. निघा म्हणतो वाढू चला मग दुसरा कॉन्टॅक्ट दगड जाऊ काय खरं नाही. काय ठीक आहे तुमचे तुमचे पाहिजे पकडा काय झालं रे? चाल ना भाऊ तू दुसऱ्याकडे काम झालं आपण ऍडव्हान्स घेतील तिथून ना पैसे माही जाऊ दे शेट आपण दुसऱ्या कामात करून घेऊ. आता तर सोडतो तू का अरे आला मग नाही ना? अरे आव शेट जाय ते करून घेतो होय. अरे अरे आमच्या माणसाला तुम्ही जा शेट. हो, शेडी, तुमचं- हा, माही छत्री दे होय रे, निघा रे काम करून घ्या लवकर. हा चालेल चालेल.